भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतलेल्या आहेत। 19 मार्चला पहाटे त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले। त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती। सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या होत्या। त्यावर मात करत ते सुखरूप परत आले आहेत। मात्र त्यांना परत आल्यावर शारीरिक आणि मानसिक अशा काही मोठ्या समस्या भेडावू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये त्या समस्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। नंबर 1, वजनहीन जीभ। नासाचे अंतराळवीर विलियम्स आणि विल्मोर यांनाही वजनहीन जीभ नावाची समस्या येऊ शकते। यामध्ये अंतराळवीरांना त्यांची जीभ वजनहीन वाटते, ज्यामुळे बोलण्यात अडचण येऊ शकते। अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ राहण्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो आणि शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागते। यामुळे स्पेस ॲनिमिया ही समस्या निर्माण होते। नंबर 2, पायांमध्ये होणारे बदल। बेबी फीट। अंतराळात जास्त काळ राहिल्याने अंतराळवीरांच्या पायाचे कोल्डेज निघून जातात आणि पाय अतिशय संवेदनशील होतात। याला बेबी फीट असे म्हटले जाते। त्यामुळे परत पृथ्वीवर येताच त्यांना चालताना अडचणी येऊ शकतात। नंबर 3, डोळ्यांवर परिणाम। अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो। काही वेळा अंतराळात असताना पाणी मणक्यात जमा होऊ शकते, ज्यामुळे नजर अंधुक होऊ शकते। नंबर 4, हृदयावर होणारा परिणाम। अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे हृदयाची कार्यप्रणाली बदलते। यामुळे परत पृथ्वीवर आल्यावर हृदयाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात। नंबर 5, मानसिक बदल। अंतराळात दीर्घकाळ राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावर अंतराळवीरांना मानसिक ताण येऊ शकतो। पृथ्वीवर साधे जीवन सुरू करताना त्यांना अडचणी येऊ शकतात। अनेक वेळा अंतराळातून परतल्यावर अंतराळवीरांना ओव्हरव्ह्यू इफेक्ट देखील होऊ शकतो, ज्यामध्ये ते पृथ्वीच्या सौंदर्य आणि त्याच्या नाजूकतेला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात। तसेच या अंतराळवीरांना याहून वेगळे आजार देखील जाडू शकतात, कारण एवढे महिने अंतराळात राहून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अगदीच कमी होते। पृथ्वीवर परतल्यावर सुनीता आणि विल्मोर यांना विविध स्वास्थ्य तपासण्या कराव्या लागणार आहेत। यामध्ये हाडांची कमजोरी, मांसपेशी आणि हृदयरोगांची तपासणी होईल। तब्बल 9 महिने अंतराळात अडकून आता परत आलेल्या या अंतराळवीरांना पृथ्वीवर देखील बराच त्रास सहन करावा लागणार आहे। त्यांना पूर्ववत जीवन जगण्यासाठी बराच काळ लागू शकतो।